नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. तर ह्या ज्या ताई आहेत त्या माझ्याकडे येतात फरशी आणि धुण्यासाठी. तर आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या माझ्याकडे येत आहेत. तर एक गोष्ट सांगायची, तर ज्यावेळेस त्या काम करत नव्हत्या, घरामध्ये होत्या, त्यावेळेस त्या सारख्या आजारी पडायच्या, सारखा दवाखाना त्यांचा सुरू होता आणि घरी बसून त्यांना सारखं दवाखान्यात जावं लागत होतं. मग त्यांनी काय केलं, काहीतरी काम म्हणून त्यांनी शेजारी माझ्याकडे इथे मला असं पण वेळ नसल्यामुळे ऑनलाईन क्लासमुळे फरशी आणि धुण्यासाठी मी त्यांना सांगितलं, तर ते आल्या माझ्याकडे. आणि वर्ष झालं आहे त्यांना. तर त्यांचा जो दवाखाना आहे ना, तो पूर्ण कमी झाला आहे. तर त्यांना सुरुवातीला दवाखान्याला खूप खर्च यायचा. तर आता तो दवाखाना बंद झाला ना ताई. आता दवाखाना बंद झाला. माझ्यानंतर त्या शेजारी बिल्डिंगमध्ये त्याच्यानंतर अजून 2 ते 3 घरं दिवसभरात करत असतात. स्वतःचं घरातलं काम आवरून नंतर माझ्याकडे येतात. माझ्याकडून अजून दुसरीकडे जातात आणि दिवसभर ते असे काम करतात. आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्या ज्या फरशी आहेत ना, त्या बसून झाडतात आणि बसून पुसतात. आणि त्या स्वतःच्या घरामध्ये जसं काम करतात ना, तसंच काम जे आहे ते माझ्या घरामध्ये पण करतात आणि खूप प्रामाणिकपणे करतात. कधीच मला सांगून देत नाही की ताई तुमचं काम असं आहे तसं आहे. एकदम व्यवस्थित काम करतात, तुम्ही बघू शकताय. तर मैत्रिणींनो, सांगायचं असंच की ज्यावेळेस आपण घरामध्ये आपल्या शरीराची हालचाल करत नाही जास्त, आपलं शरीर जे आहे ते आजारी पडतं आणि सारखा दवाखाना आपल्या मागे लागतो. पण ज्यावेळेस आपण आपलं शरीराला हालचाल देतो, काहीतरी काम बघतो, त्यावेळेस आपलं शरीराला होणारे जे आजार आहेत ते होत नाहीत. तसंच ताई एवढं छान बसून फरची पुसतात, त्यांचा मांड्यांचा पूर्ण व्यायाम होतो. त्याच्यानंतर पचन व्यवस्थित सुधारतं बघा असं व्यायाम केल्यामुळे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही घरात वेळ तुम्हाला मिळत नसेल व्यायामासाठी, तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही बसून झाडलं, बसून फरशी पुसली, तर तुमचं मांड्या, सीटच्या भागाची, पोटाची चरबी पण कमी होणार. थोडासा तुम्हाला सुरुवातीला त्रास होणार आहे, पण नंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होणार आहे. जसं ताईंमध्ये बदल झालेला आहे, ते त्यांचं काम आहे. पण सांगते, माझ्याकडे पण बसून झाडू फरशी करतात, त्या पुसतात आणि झाडू पण बसून मारतात. तसं दुसरीकडे पण ताई बसूनच झाडू, सर्वकडं बसूनच झाडतात, बसूनच पुसतात, है ना. आणि सर्वच त्यांचे कामाची दाद देतात की खूप छान काम करतात. आणि खरंच असं जे काम आहे त्यांचं घरातलं सारखंच ते काम करत असतात दुसरीकडे पण. आणि नक्कीच अजून आहेत त्या माझ्याकडे आणि त्यांची परवानगी घेऊन मी व्हिडिओ काढला, फक्त चेहरा दाखवला नाही आहे. तर नक्कीच तुम्ही पण घरामध्ये राहून अशा पद्धतीने झाडू फरशी करा. तुमचं मांड्या, शीटच्या भागाची, पोटाची चरबी कमी होणार. आणि नक्कीच शरीराला हालचाल द्या, थोडासा व्यायाम करा, म्हणजे तुमचे आजार बाजूला होतील, आजार पळतील, दवाखाना बंद होईल. याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि खरंच छान वाटतं त्यांना असं बघून. आणि बाहेर पडल्यामुळे त्या नेहमी हसत असतात, बोलतात. फक्त त्यांचा चेहरा मी दाखवलेला नाही आहे, कारण की त्यांना परवानगी नाही आहे चेहरा दाखवायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.